हे दृश्य पाहतोय हडपसरमध्ये अजित पवार यांचा रोड शो सध्या सुरू आहे। सकाळी 10 वाजल्यापासून अजित पवार यांच्या रोड शोला सुरुवात झालेली आहे। जाहीरनामा प्रकाशित केल्यानंतर आता अजित पवार यांचा प्रचाराचा धडाका जो आहे तो अजूनही सुरू आहे। अगदी शेवटच्या टप्प्यात हा प्रचार आलेला आहे आणि आज हडपसरमध्ये अजित पवार यांचा रोड शो सुरू आहे। अनेक मतदारांना अजित पवार रोड शोच्या माध्यमातून भेटतात। अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील या रोड शोमध्ये सहभागी झालेले आहेत। काल पिंपरीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो झालेला आहे। त्यानंतर आज हडपसरमध्ये अजित पवारांचा हा रोड शो आपण पाहतोय। जाहीरनामा प्रकाशित केल्यानंतर आमचा शब्द हा आम्ही पाळणारच असं सुप्रिया सुळे यांनी देखील म्हटलेलं आहे। या जाहीरनाम्यावर अनेक टीकाटिप्पणी देखील झाली, मात्र आमचा शब्द आम्ही पाळणार असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। 15 तारखेला मतदान होतंय तर 16 तारखेला निकाल लागणार आहे। कुणाच्या बाजूने पिंपरी चिंचवडकर पुणेकर कुणाला साथ देणार हे 16 तारखेला समजणार आहे। मात्र तत्पूर्वी अजित पवार यांचा हा रोड शो। यावर लक्ष असणारच आहे। मात्र एक महत्त्वाची बातमी, फडणवीसांच्या टीकेची मी नोंद घेतली असं अजित पवारांनी म्हटलं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला अजित पवार यांचं हे प्रत्युत्तर। पुण्यात मेट्रो आणि पीएमपीएमएल बस सेवा मोफत करण्याचं आश्वासन अजित पवार यांनी जाहीरनाम्यात दिलं होतं। यावर घोषणा करायला आपल्याबाबतचं काय जातंय? अजित पवारांची आश्वासनं पूर्ण होणार नाही अशी टीका फडणवीसांनी केली होती। त्यांनी केलेल्या टीकेची मी नोंद घेतलेली आहे। टीकेची नोंद घेतली, काय काळजी करू नका। ते टीकेचं पद्मरावचं कौतुक कसं करतील? मी करू